हाय हॅलो नमस्कार, मी नूतन आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत आपलं घर किचन नेहमी स्वच्छ नीटनेटके आणि सुंदर कसं ठेवायचं यासाठी काही सोप्या आणि स्मार्ट टिप्स. या टिप्स खूप सोप्या आहेत आणि घरातल्या वस्तूंनीच करता येतात, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिली टिप मी तुम्हाला अशी सांगणार आहे. भांडे घासतो आपण, भांड्यांमुळे पडणारे पांढरे डाग. आपण भांडी धुतल्यावर काय करतो, सरळ रॅक किचन ओट्यावर ठेवतो, पण त्यामुळे काय होतं, ओट्यावर पांढरे पाण्याचे डाग पडतात, जे नंतर काढायला खूप कठीण जातं. यासाठी आपण छोटी टीप अशी वापरणार आहोत की आपल्या घरात काही कपडे असतात जे आपले वापरून झालेले असतात पण ते पुन्हा कामाला येत नाही, असा एक कपडा निवडायचं. जसं की मी आता रॅक ठेवण्यासाठी एक लहान असताना रुदंशू आणि जयंशू लहान होतं त्यावेळेस त्यांना हा टॉवेल वापरत होते. तो टॉवेलचा वापर मी आता जे भांडे धुतलेला रॅक आहे ते ठेवण्यासाठी करणार आहे. तर भांडे ठेवण्याआधी आपण तो असा अंथरून द्यायचा किचन ओट्यावर, म्हणजे जिथे आपण ठेवणार आहोत तिथे, आणि अंथरून झाल्यावर त्याच्यावर तो रॅक ठेवायचा. म्हणजे जे काही पाणी आहे ना ते त्या रॅकचं पाणी त्या रुमालावर पडेल, म्हणजे पाणी कापडात सोसलं जातं आणि ओटा स्वच्छ राहतो. वारंवार घासण्याची गरज पडत नाही. तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली ते मला नक्की सांगा. तर आता दुसरी टिप अशी, तर आपल्याला मातीची भांडी वापरायला खूप आवडतात, पण एक प्रॉब्लेम असा होतो की ते साबणाने घासले तर त्यांचा खूप वास येतो आणि ते खराब पण होऊन जातात आणि त्याच्यात ते साबण राहिलं तर ते पदार्थाचा वास येतो आणि नाही घासली तर बुरशी येऊन जाते. म्हणून आपण काय करणार आहोत, आपल्याकडे दिवाळीचे दिवे खूप पडलेले असतात, त्याचा वापर कुठेतरी करायचाच असतो. दर दिवाळीला आपण तर नवे घेतोच. मग हे पडलेल्या दिव्याचं काय करायचं, यांची बारीक कूट करायची. हे असे मुसळीने ठोकले ना तर त्यांची बारीक होतच नाही. मग मी काय केलं, मिक्सरमध्ये त्यांना थोडेसे जाडे कूट करून घेतलं. जास्त रवाड बारीक करायचं आणि थोडं रवाड ठेवायचं. बारीक केलं तर ते व्यवस्थित घासता येत नाही, म्हणून मी तसं थोडंसं जाडसर ठेवलं आणि त्याच्याने हे भांडी, मातीची भांडी घासली तर ते खूप स्वच्छ निघतात आणि वास पण येत नाही. साबणाने घासलं तर त्याचा वास येतो, पण याचा वास येत नाही. म्हणून मी ही भांडी आपण ह्याच कूटने म्हणजे मातीनेच घासली तर ते स्वच्छ निघतात. कोणतंही केमिकल नाही, वास येत नाही आणि भांडी छान स्वच्छ होतात. ही टिप मला कशी वाटली, यूजफुल असेल तर नक्की कळवा. त्यानंतर पुढची टिप अशी, आपण आपल्या बाथरूममध्ये किंवा कुठलंही कॉर्नर असेल आपलं काचेचं, त्याच्यावर आपण तेलची बाटली ठेवत असतो, परंतु ती वापरत असताना आपली ती तेल थोडंकार प्रमाणात आपण कितीही व्यवस्थित वापरलं तरी ते सांडवून होतच असतं. मग ते होऊ नये म्हणून त्यासाठी मी काय करणार आहे, माझ्याकडे फ्रीजचं जे शीट होतं ते 4 होते, त्याच्यापैकी एक उरलेलं होतं, तर मी ते शीट ह्या कॉर्नरच्या ग्लासच्या मापाचे कापून घेतले आणि ती याच्यावर टाकून घेतलं. त्यानंतर मग तरी ते शीट खराब होतंच, म्हणून मी काय करणार आहे, माझ्याकडे असं बांगडीचं बॉक्स पडलेला होता स्क्वेअर शेपमध्ये. मला स्क्वेअर हवा होता कारण की माझी तेलाची बाटली पण स्क्वेअर शेपची होती, म्हणून मी तुटलेल्या बॉक्सचा वापर आता तेलाची बाटली त्याच्यावर ठेवण्यासाठी करणार आहे. कारण काय होणार आहे, जे आपण खाली ग्लासवर शीट टाकलं ना प्लास्टिकचं, तेही खराब होणार नाही आणि तेल जे असेल ते पडलं सांडलं उडलं तर ते आपल्या ह्या जे बॉक्स आहे, हा डब्बा आहे, त्याच्यातच पडेल, म्हणजे तेवढं घासलं की ओके होऊन जाईल. अशा पद्धतीने मी ही टीप वापरत असते. तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही खरंच यूज करून बघा. त्यानंतर ब्रश आपण उघड्यावर ठेवतो पण त्यावर धूळ मच्छर बसतात. मग माझ्याकडे असं चमचेचं स्टँड पडलेलं होतं, कारण की मी आता हे नवीन यूज करायला लागले, म्हणून ते जुनं स्टँड जसंच पडलं होतं. तर त्या स्टँडमध्ये मी ब्रशसाठी डीमार्टमधून छान असे बॉक्स आणले आणि ते 4 ब्रश मी त्या चमचेच्या स्टँडमध्ये ठेवून घेतले, कारण की ते व्यवस्थित राहतील, त्याच्यावर कुठले किडे वगैरे आजूबाजूला जरी पाल फिरले तरी त्याचा काही ब्रशला स्पर्श होणार नाही आणि ते स्वच्छ राहतात, जंतूपासून संरक्षण पण होतं. तसंच मी रात्री झोपण्याआधी ब्रश करण्यासाठी निंबाच्या सालीचं आणि पानांचं पावडर हे ब्रश करण्यासाठी वापरत असते. नीम पावडर म्हणजे जंतू नष्ट होतात, दात मजबूत होतात आणि मुलांनाही चांगल्या सवयी लागतात. तर ह्या होत्या काही सोप्या आणि उपयोगी टिप्स. तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या त्या मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.